जे मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट तो इथे आलाय ॲडव्होकेट प्रसादजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तो आलाय हायकोर्ट मुंबई या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो एक आकर्षक टी शर्ट. चला प्रज्वल आपण या लवकर मॅन ऑफ द मॅच ठरलाय. रुपेश पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच प्रज्वल किणी यांना देत आहोत. तसेच सन्मान चिन्ह तिथे कॅमेरा युग. चला पण वर्ल्ड मॅच कडे. तसेच चेतन राऊत यांच्याकडून सुद्धा त्यांना बक्षीस आलेलं आहे. वीर बजरंग श्री मंगलमूर्ती प्रथम बॅटिंग करताना आपण बघतायत. चेतन राऊत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन चेतन राऊत व गौरव पाटील दोन्ही सुद्धा यायचं आहे. सर एक मिनिट मॅन ऑफ द मॅच पहिलीच मॅच होती पहिलीच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झालाय कसं वाटतंय? कारण पहिली मॅच म्हणजे थोडा अंदाज नव्हता विकेट कसं असेल आणि किती धावा बनवता येतील आपल्याला डिफेंड करायला. त्यामुळे स्टार्टिंगला थोडा मी सांभाळून खेळत होतो. नंतर हळूहळू जशी इनिंग बिल्ड केली तसं समजलं की चेंडू चांगला ट्रॅव्हल होतो. आउटफील्डसुद्धा फास्ट आहे. अप्रतिम आउटफील्ड आहे. गॅपमध्ये चेंडू गेला तर 4 धावा तर मिळतातच आणि त्याचाच फायदा घेतला आणि चांगल्या धावा केल्या. थँक्यू. नक्कीच हा होता प्रज्वल मॅन ऑफ द मॅच राहिला आणि प्रज्वल गौरव पाटील यांच्या हस्ते व गौरव पाटील व चेतन राऊत जे संगमालक आहेत ते अतिशय त्यांना आनंद झालेला आहे आणि बक्षिसाचा वर्षाव या ठिकाणी प्रज्वलसाठी होत आहे. मी चेतन राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा आपलं बक्षीस प्रज्वल यांना द्यावं. तसेच रुपेश पाटील साहेब 2 मिनिट थांबा. तसेच सर्व संघ जे तारापूर वॉरियरचे संघ जे प्लेयर्स आहेत त्यांनी कृपया या टॉस बॉक्सवर यायचे. तुषार किणी यांनी प्रथम मॅच जिंकल्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण टीमला ते बक्षीस दिलेलं आहे. तुषार किणी यांच्या हस्तेच आपण जे संघमालक आहेत त्यांच्या हस्ते प्रथम मॅच या भंडारी प्रीमियर लीगची प्रथम मॅच जिंकल्याबद्दल ते बक्षीस देऊन गौरवित करत आहेत. सो थँक्यू. वळूया मॅच कडे. वीर बजरंग श्री मंगलमूर्ती विराट. रुपेश पाटील साहेब एक आपल्या या भंडारी प्रीमियर लीगच्या विषयी एक 2 शब्द आपल्या थोडक्यातून आपण बोलावे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद प्रणय. आज ज्या भंडारी समाजाच्या टुर्नामेंट मॅच चालू आहेत त्या खरोखरच चांगलं आयोजन केलेलं आहे प्रणय आणि तुझ्या आपल्या कमिटीने. कारण त्यांनी आज जी 15 मेहनत घेतली ती आम्ही ऐकत होतो. आलो नाही पण ऐकून कानावर येत होतं की खूप मेहनत घेत आहेत सर्व. आणि जसे तुम्ही आयोजन चांगलं केलं आहे तसं सर्व खेळाडूंनी खेळसुद्धा चांगला करायचा आहे आणि आपल्या एक समाजाचं नाव चांगले हे करायचं आहे की समाजात सगळे चांगले खेळाडू निर्माण होत आहेत. आणि आता पहिल्या संघामधले जे प्रज्वल किणीने जे 65 खेळी ते एक त्याच्याकडून ती आशा होती आम्हाला की हा खेळेल. कारण का त्याने नंडोरेला मॅच असताना पण चांगली खेळली होता. त्याच्यामुळे त्याच्याकडून त्याची आशा होती आणि त्यांची सर्वांची पूर्ण केली आणि चांगलं खेळ खेळला. आणि जे आयोजक आहेत कमिटी आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद. त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रुपेशजी. तुम्ही खूप चांगला संदेश समाजासाठी या ठिकाणी दिलेला आहे. खरोखरच आपण भंडारी समाजासाठी व समाजातील खेळाडूसाठी हे म्हणजे भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व 2 या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत. आपण खूप खूप आभार सर्वांचे. धन्यवाद. स्ट्राईकला आपण मनोज राऊत यांना बघतोय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज परीक्षित. थोडासा चेंडू बाउन्स झाला. 22चे रूपाने सिंगल परिपूर्ण होते. इथे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतायत. कैलास पागधरे आणि त्यांच्या समवेत हार्दिक तांबोरी सर मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत.
टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना संघ वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघतायत केळव्या आर्यन संघ. परीक्षित पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होत आहेत. थोडेसे सफळ झाले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू परीक्षित हाताळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आहे. ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून परीक्षितकडे मोठी जिम्मेदारी आहे. मॅन फ्रॉम मुरबा आपल्याला बघायला मिळत आहेत. परीक्षित आयकॉन खेळाडू आहे, अनेक स्पर्धा गाजवणारा असा आयकॉन खेळाडू. गोलंदाजी ट्रॅकवर सातत्याने चेंडूवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मयुरेशच्या अगेन पुढील चेंडू 5-7 पावलांचा त्यांचा रनअप आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द गोलंदाजी करताना बॅकफुटला गेले त्यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. चेंडू गलीमध्ये सापडतायत आणि इथे पहिला धक्का लागतोय. फलंदाज मयुरेश OUT आउट गॉन. कमॉन डीजे. थोडेसे नाराज दिसत आहेत. मयुरेशांचं शॉर्ट सिलेक्शन बघितल्यानंतर थोडंसं टाइम सेट केले गेले याची आपण दक्षता घ्या. केळवा आर्यन संघ 25 मिनिटांमध्ये 5 षटकं बंधनकारक आहेत. अन्यथा जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करत नाहीत तर अंतिम षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा राहणार आहे. याची दक्षता घ्या. गेम प्लॅनिंग करा आणि तसं ऍक्टिव्ह करा. क्रिकेट न्यूमान आलाय मैदानाच्या आतमध्ये. परेश सावराई गावाला एक बिलॉंग करणारा परेश राऊत आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईक वरती. चांगला चेंडू आहे. स्लोवर वन होता. यावेळेला गॅप शोधला गेलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय. जमिनीला लगतचा जबरदस्त चौकार. टिसे ते 12 रन्स पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. याच्यानंतर ऑफिशियल कॉल असणार आहे मॅच क्रमांक 3 साठी. लक्ष्य 11 विपक्ष मैत्री ग्रुप कुडण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी आहे. दक्षता घ्यायची. बो टीम कॅप्टन लक्ष्य 11 संघाचे संघनायक आणि मैत्री ग्रुप कुडण. आपली नेक्स्ट मॅच असणार आहे 5 मिनिटाच्या वरचा वेळ गेलेला आहे. केळवा आर्यन संघ थोडंसं स्पीडअप करा, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा राहू शकतो याची आपण नोंद घ्या. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत नितेंद्र. नितीन पाटील मॅन फ्रॉम मुरबा. नितीन आलाय. षटक क्रमांक 2 आहे. 12 धावा झालेले आहेत. मनोज राऊत एक हार्ड हिटर बॅटर, एक परिपक्व फलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागते. वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण संघामध्ये त्याच्या अगेन्स्ट नितीन पाटीलला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले. पहिला चेंडू भरपूर शॉर्ट बॉल बिहाइंड द विकेट खेळले गेले. डीप फाईन लेगला 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर कटआउट, सुंदर साक्षात्कार क्रीडा नगरी सजवली गेली आहे. पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी स्ट्राईक वरती आपण बघतायत मनोज राऊत. बायकर मॅन म्हणून भंडारी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी पहिलं पर्व आपल्या नावावरती साकार केलं तोच हा
फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मनोज राऊत. तर आपण बघतायत चिकन रोस्टेड वडापाव या ठिकाणी अवेलेबल आहेत. ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी मात्र आपण बघू शकाल डीप थर्डमॅनमध्ये ती व्यवस्था आपल्यासाठी उपलब्ध आहे. रखरखत्या उन्हामध्ये खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. चिकन रोस्टेड आणि वडापाव आपल्यासाठी मिळणार आहे. पुढील चेंडू आणि इथे लाऊड अपील प्रश्न विचारला होता फलंदाजांना. वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर थोडीशी गती प्रदान करतोय 18 वरती. गतिशीलता हा जीवनाचा शृंगार आहे आणि ते असणं गरजेचं आहे. थोडंसं गती देण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेगसम चेंडू हाताळला गेलाय. नितीन पाटील समोर आपण बॅटर बघतोय मिस्टर परेश. पुढील चेंडूला सामोरे जातील. टाकूटला जाऊन खूप चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट कट खेळला गेलाय. चेंडू वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर डीप पॉइंटला डॉमिनेट करत येतोय जबरदस्त चौकार. खूप चांगला कट शॉट खेळला जातोय जो सध्या टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा रेअर झालाय. परंतु परेश आपली क्लास आपली गुणवत्ता नितीन पाटीलच्या अगेन्स्ट दाखवताना स्कोर कार्ड 4 फ्लाय होते. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू आडव्या बाटने टायमिंग प्रॉपर आहे. डीप बाकपट्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं इथे येतोय परेश नावाचा ब्रँडेड बिग 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 सिक्सर. इन मॅचचा आनंद घेताना सचिनजी वेलकम. खूप चांगलं टायमिंग बघायला मिळालं परेशकडनं. हुक आणि पूलचा एक जबरदस्त कॉम्बिनेशन. नितीन पाटीलच्या अगेन्स्ट हात खोलताना हा फलंदाज. ओ याही वेळेला संधी होती. संधी चुकलंय परंतु सिंगलची किरण घेताना मनोज दिसतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॅटिंग आहे. मयुरेश बाद झाले त्याच्यानंतर जिम्मेदारी या 2 फलंदाजांनी उचललंय. केळवा आर्यनच्या अगेन षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पूर्णतः बॅटिंगने मंत्रमुग्ध करताना 29 झालेले आहेत मनोज. पुढील चेंडू लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि लेफ्ट हँड बॅटरसाठी अनुकूल असं एअर फॅक्टर आपल्याला बघायला मिळते. ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. सुटेबल ग्राउंड आहे. अंतिम चेंडू घेऊन नितीन पाटील. बॅक टू द बॉल ड्राईव्ह आहे. शेवट खूप चांगला झालाय. गुड झालाय. नितीन पाटील निर्धाव चेंडू हाताळताना 2 षटकाची झाली समाप्ती. धावा स्कोर कार्ड वरती 14.50च्या सरासरीने 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडंसं स्पीडअप करा. 2 षटकं परिपूर्ण करण्यासाठी वेळ गेलेला आहे 10 मिनिटं. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळणं गरजेचं राहणार आहे. याची आपण नोंद घ्या. खूप चांगलं ग्रीन कार्पेट आपल्याला बघायला मिळते. चांगली निगा राखली या मैदानाची आणि रखरखत्या उन्हातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची ऊर्जा देण्याचं काम हे ग्रीन कार्पेट करत असतं. खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या चौफेर हिरवळ आपल्याला बघायला मिळते. नटलेला सुंदर परिसर आहे आणि त्यामध्ये BPL 2चं एक सुंदर शानदार नियोजन भंडारी प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज, भंडारी प्रीमियर लीग, भंडारी समाज मंडल कुडण यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य नेत्रदीपक नेत्रलोचक असं नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. परीक्षेत पुनश्च दाखल झालाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. थोडीशी फ्लाईट दिली. परीक्षितनं आयकॉन खेळाडू आहे. बुरबागावला बिलॉंग करताना भंडारी समाजाच्या अनेक मॅचेसमध्ये ह्या खेळाडूनं अनेक मॅचेस आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत.
म्हणून त्यांचे आयकॉन खेळाडू म्हणून निवड बघायला मिळते. पुढील चेंडू बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता परीक्षितनं या वेळेला. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 38 सर्कलच्या बाहेर जस्ट चेंडू फील्ड केला जाईल. धावसंख्या 30 वरती पोहोचते आहे. 30वा आता मनोज राऊत आहेत. मनोज राऊत ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, अनेक ओपनच्या क्रिकेट टेनिस क्रिकेट मॅचेस खेळत असतात. एक गाव एक चा अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि अशा वेळेला समाजाची लीग असताना मनोज राऊत यांचं सर्व व्हॉलेंटियर्स सर्व आयोजकांना विनंती की कृपया त्यांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. पुढील चेंडू परीक्षित पुनश्च तयार होत आहेत. 30 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे इथे. परीक्षित अजूनपर्यंत चांगले एक्युरेसी बघायला मिळते त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आई बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. कैलास पागदरे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सांगतायत इट इज अ वाईड बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड गती घेताना 31 वरती पोहोचलंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. परीक्षित आपल्याला बघायला मिळत आहेत. ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे. एक आयकॉन खेळाडू म्हणून प्रचंड प्रेशर असणार आहे त्यांच्याकडे. पुढील चेंडू याही वेळेला शॉर्ट बॉल होता. प्रॉपर पूल बघायला मिळतोय. ओव्हर मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरळ जातोय. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. थँक्यू. 37 धावा स्कोर कार्डवरती. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. संधी होती मनोजकडे आणि जसा रडारमध्ये चेंडू आला खूप चांगलं पूल शॉट बघायला मिळाला. मनोज ज्या शॉटसाठी ओळखला जातोय, जो ज्याचा ट्रेडमार्क आहे, सिग्नेचर शॉट, आयकॉन खेळाडू म्हणून मनोज. खोलवा टप्प्याचा चेंडू हा चांगला होता. थोडासा पुढे खेळवला. या वेळेला परीक्षित मात्र चेंडूच्या टप्प्यावरती नियंत्रण मिळवतोय. एक जमेची बाजू म्हणता येईल. षटकार आल्यानंतर शॉर्ट टाईममध्ये कमबॅकिंग हा तुमचा गेममधला एक चांगला कमबॅकिंग आहे की जर समोरचा फलंदाज जर षटकार मारतोय, कमबॅकिंग आम्हीही करू शकतो हे परीक्षित सांगताना हलकंसं फ्लाईट आणि त्यानंतर चेंडू डॉट बॉल. पुढील चेंडू भरपूर शॉर्ट बॉल या वेळेला हुक करतायत. सरळ लॉंग लेगच्या डोक्यावर न येतोय. आणखीन एक भव्य दर्जेदार U6. PFX. ट्रॅकर चेंडू आणि मनोज राऊत सारखा खेळाडू आयकॉन आहे. अशा चेंडूला सोडणार नाहीये आणि त्याचा फायदा घेत हुकमध्ये कन्वर्ट करत लॉंग लेगच्या डोक्यावरनं एक सिक्सर खेळताना आपले इरादे स्पष्ट करतायत. आपलं इंटेंट ते क्लिअर करतायत आणि धावसंख्या 6ने फ्लाय होताना 43 वरती पोहोचवत आहेत. पुढील चेंडू हा पुढील चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. सिंगल कंप्लीट होते. 44 वरती स्कोर कार्ड बघायला मिळतोय. मनोज राऊत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 8 चेंडू आणि 18 धावा. पाणी हवाय, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा. 14.67च्या करंट रन रेटने धावा बघायला मिळतात. ते 44 3 षटकांचे झालंय समाप्ती. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. मैत्री ग्रुप कुडणच्या अगेन्स्ट 2 हात करताना लक्ष 11 संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. हा ऑफिशियल कॉल आहे. पाटील साहेब उर्फ बाळू काका आमचे या ठिकाणी यांचा पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. त्यांना मी विनंती करतोय.
याची नोंद असू द्या. 3 षटकानंतर आपण ड्रिंक ब्रेक देतोय. ड्रिंक्स ब्रेकसाठी आपले खेळाडू तयार ठेवा जेणेकरून वेळ वाया जाणार नाही आहे. 44 झालेले आहेत. एक भव्य दिव्य नियोजन आपण बघतोय. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज, भंडारी प्रीमियर लीग, भंडारी समाज मंडळ कुडण चे सुंदर नियोजन. प्रत्येकाने दखल घ्यावं, प्रत्येकानं कौतुक करावं. अशी मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट दुसऱ्या पर्वामध्ये आपण जातोय. गौरवशाली हा दुसऱ्या वर्षाचा प्रवास आपण या ठिकाणी बघतोय. साक्षात्कार क्रीडांगण आणि एक भव्य अशी क्रीडानगरी सजवली गेली आहे. खूप सुंदर कटआउट आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप चांगले डगआउट आपल्याला बघायला मिळत आहेत. भव्य असा मुख्य मंच आपल्याला बघायला मिळतोय. भव्य असा कॉमेंट्री स्टुडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर नियोजन कसं असावं, एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी पेश केलं गेलं आहे. भंडारी समाज मंडळ कुडणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. साक्षात्कार क्रीडा नगरी आपण या ठिकाणी बघतोय. भव्य क्रीडांगण आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजीसाठी आता प्राचारण केलंय प्रितेश, मॅन फ्रॉम मुरबा. ही खेळाडू मुरबा गावाला बिलॉंग करतोय. प्रितेश समोर मनोज राऊत आहेत. चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करताना थोडासा पुढे खेळवला होता, फक्त दिशा दिले. लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट होताना 45 वरती स्कोर कार्ड सरकताना आपण बघतायत. या ठिकाणी आमचे कुडणगावचे दानशूर व्यक्ती अजित म्हात्रे साहेब, अजित काका, तसेच आमचे तारापूरचे दानशूर व्यक्ती संतोष पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच यांचं या भंडारी प्रीमियर लीगमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी कृपया मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपले खूप खूप सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी, BPL 2 साठी. वेलकम. त्यांचे सुपुत्र यश, त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन. मिड विकेट रिझन मध्ये खेळत होते. एक धाव परिपूर्ण झाले. धावसंख्या सिंगलने पुढे जाणार आहे 46 वरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रितेशला बघतोय. अजूनपर्यंत लेंथ लाईन चांगली मेंटेन ठेवलंय प्रितेशनं आणि गरज आहे खऱ्या अर्थाने. जर आपण बघितलं टॉस जिंकल्यानंतर आर्यन केळवा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. प्रितेश लवकर खेळ यावेळेला शॉट आणि फटका फसलाय. मनोज राऊत एक मोठी आपले विकेट. ऑल इंडियन्स आहेत त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे. आपल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी कृपया जे कोणी फ्री असतील, ज्यांचे मॅच नसतील, त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे. मोठा विकेट. बॅक टू द डगआउट. न्यूमान, चिराग राऊत हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्या फलंदाजाची ख्याती आहे, आसनगावला बिलॉंग करतोय चिराग. योग्य वेळी जर 4 झाला. प्रथम बॅटिंग करताना संघ जय बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण संघाला एक जमेची बाजू राहणार आहे. परंतु कौतुक करावं लागेल प्रीतीचं. मॅन इन गोल्डन फॉर्म असणारा फलंदाज मनोज राऊतला त्यांनी तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. पहिलं पर्व अक्षरशः गाजवलं होतं वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडणनं. तो संघ इन ॲक्शन पहिल्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि चिराग हा स्ट्राईक वरती आहे. पुढील चेंडू घेऊन प्रितेश मार्गस्थ होतोय. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा अटेम होता. चेंडू वेगानं आला. हळुवारपणे छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी मजबूर केलं. मिड विकेट रिझनला चेंडू फील्ड केला जाईल. मनीष होते तेथे. धावसंख्या सिंगल न पुढे जाते. 47 वरती थांबलंय स्कोर कार्ड. थोडीशी कमबॅकिंग झाले प्रीतेच्या या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केलेल्या 4 चेंडू. कुणालजी राऊत साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष आसनगाव, त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ येऊन आसनस्थ व्हायचे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया मी त्यांनाही विनंती करतोय की त्यांनी कृपया आमच्या विनंतीला मान देऊन मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रितेश
सुंदर गोलंदाजी आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, एक कंजूस गोलंदाज म्हणून पुढे येताना आपण बघतायत. गुड बॉलिंग, पुढील चेंडू. ओ यावेळेला स्विच हिटचा अटेम होता, चेंडू पायावरती आढळला तर त्यानंतर लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट झालंय. एक चांगलं षटक हाताळलं गेले, 4 षटकं परिपूर्ण होताना धाबा स्कोर कार्डवरती 48. वेळ आहे षटक हाताळण्यासाठी. पराग पुढील चेंडू घेऊन थोडासा एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेलाय, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इट्स अ वाईड बॉल. 49. षटक क्रमांक आपण 5वं मार्गस्थ बघतोय. पराग आलेले आहेत, थोडासा स्पीडअप करावं लागणार आहे. पुढील चेंडू चांगला चेंडू आहे, ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पॉइंटचा खेळाडू येतोय, छेल मात्र तिथे सुटलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना धावसंख्या 50 ऑफ 51 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अंकित नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहायचं आहे. लक्ष 11च्या विपक्ष मैत्री ग्रुप कुडण. आपण टॉस कडे पुढील चेंडू. ओ यावेळेला हुक केलाय, शॉर्ट बॉल होता, सरळ षटकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचते ती 57 वरती स्कोर कार्ड. लक्ष 11च्या विपक्ष मैत्री ग्रुप कुडण पालघर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. परागच्या अगेन्स्ट हात खोलताना बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत, मिस्टर परेश. पुढील चेंडू. अप्रतिम बॉटमहँडचा चांगला उपयोग, खूप चांगल्या पद्धतीचं फिल्डिंगचं दर्शन बघायला मिळत आहे. चांगलं प्रात्यक्षिक स्वीपर कव्हर्स मध्ये विपुल होते, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. धावसंख्या 2 ने आकार घेताना यतीनजी पाटील कुठे असतील त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे. यतीनजी पाटील. 59 वरती स्कोर कार्ड बघायला मिळतोय. चेंडू क्रमांक 4. पराग मोर द विकेट. चेंज ऑफ द पेस, ड्राईव्ह केले, फक्त कोलवर टप्प्याचा चेंडू होता, छोटा बॅक क्लिपने मिड विकेटला खेळताय. थोडीशी झाले फंबल आणि तदनंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या पोहोचते 61. 61 धावा. सातत्य ही यशाची गुरु किल्ली आहे आणि तीच इथे बघायला मिळते. कंटिन्युअसली धावा येत आहेत, एक जमेची बाजू आपल्याला बघायला मिळते. वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडण संघाची. अप्रतिम ड्राईव्ह केले, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते आणि धावसंख्या पोहोचले 62 धावा. अंतिम चेंडू असेल या षटकातील. पुढील चेंडू. फटका फसलाय, संधी आहे झेलची आणि इथे आपण बघतायत 2 धावा परिपूर्ण होताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा परिपूर्ण बघायला मिळतात. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 65. कृपया व्हॉलेंटियर्स व्हॉलेंटियर्सने सहकार्य करावे. मॅच चालवण्याच्या अगोदर आमचे आयोजक मेंबर्स
यतीनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी अजित म्हात्रे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. युग थोडा कॅमेरा या साईडला. तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक कॅमेरा चालू आहे लाईव्ह मध्ये. ऍक्च्युली तिकडे करायला पाहिजे आपण ते म्हणजे ते हे येते ना सर्व. तसेच तारापूर ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच संतोष पाटील साहेबांचं या ठिकाणी सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी यतीनजी पाटील साहेब स्वागत करतात. तसेच आमचे मित्र कुणालजी राऊत तंटामुक्ती अध्यक्ष आसनगाव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यासाठी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. $65 65 धावा प्रितेश. इथे वेगवान चेंडू अँगलने टाकतायत. संधी आहे झेलची आणि आणखीन एक धक्का लागताना चांगली गोलंदाजी प्रितेश कडनं. डेथ ओव्हरच्या वेरी फर्स्ट बॉलला फलंदाज आउट गॉन. गोलंदाजी ट्रॅक वरती 65 वरती स्कोर थांबला गेलाय. इथून मात्र प्रितेशची गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळताना टप्प्यावरती नियंत्रण आहे या गोलंदाजाचं आणि संघाची जिम्मेदारी समर्थपणे खूप पुढे चांगल्या पद्धतीने नेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रितेश पुढील चेंडू वीस मिनिटांनी जेवणाचं काउंटर आपण सुरू करणार आहोत. त्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायचा आहे. एक प्रेमळ निवेदन. चांगलं टायमिंग आहे. हुक केलाय. चेंडू थोडासा वर गेलाय. लांब जाईल का तर नाही. इथे सेल बघायला मिळतोय. असं वाटलं होतं की कदाचित हा लॉंग लेगच्या डोक्यावरनं षटकार जाईल. हवेचा ओक उंची जास्त आणि फलंदाज OUT आउट गॉन. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. पहिली हॅट्रिकची संधी आहे प्रितेशकडे. पहिली हाफ सेंचुरी आपण प्रज्वलच्या माध्यमातून बघितलंय आणि एक मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या टुर्नामेंटमध्ये विकेट हॅट्रिकची एक संधी चालून आलंय. नाव आहे मिस्टर प्रितेश. बघूया 65 वरती पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. बॅक टू बॅक 2 विकेट बघायला मिळत आहेत आणि ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन प्रितेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन बबलू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगले गुणलेखक सुद्धा आहेत. बघूया स्ट्राईक वरती चेतन. फुलटॉस आणि इथे विकेट हॅट्रिक की षटकार आणि आलाय षटकार. चेतनच्या बॅटमधनं संघर्षाचा शंखनाद करणार येतोय षटकार. डिझे
आल्या आल्या षटकारानं आपला इंटेंट क्लिअर करतायत. 71 रन स्कोर कार्डवरती. 84 धावा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितल्यात. इथे 71 झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि चेतन हा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आपला इंटेंट क्लिअर करताना, स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला फ्लॉटमध्ये पाठवताना इरादे स्पष्ट करतायत चेतन. इथे ऑन साईडला बॅटला ड्रिल केलं होतं, सिंगल कंप्लीट होते. सिल्ली पॉईंटला चेंडू फील्ड होतोय. धावसंख्या 22च्या रूपानं परिपूर्ण होताना 72 धावा स्कोर कार्डवरती. 72. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं आपण सातत्याने म्हणत असतो आणि ते चेतनच्या बॅटमधनं बघायला मिळालं. 2 विकेट गेले आणि तिसऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त शॉट. परेश वैयक्तिक 30 धावांवरती खेळताना चांगली बॅटिंग परेशनं इथे केले. तोच फलंदाज परेश. परंतु इथे प्रितेश आहे. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का देताना मिस्टर प्रितेश. कमॉन डीजे. प्रितेशने 4 विकेट घेतलेले आहेत. फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत 11 चेंडूमध्ये. आणि जर ह्या अंतिम चेंडूवरती विकेट येतोय तर पहिला फायपर पूर्ण करणारा गोलंदाज म्हणून पुढे येईल. मॅन इन गोल्डन आर्म जसं म्हणायला हरकत नाही त्याला. संधी त्याच्याकडे आहे. बघूया फायपर पूर्ण करतील की या ठिकाणी फलंदाज चेतन आहेत ज्याने आपला इंटेंट दाखवलाय, आपली स्ट्रेंथ ज्याने दाखवलेली आहे. भव्य षटकारानं त्यांनी सांगितलेलं आहे की रडारमध्ये येणाऱ्या चेंडूला आम्ही प्रॉपर सीमारेषेच्या बाहेर खेळू शकतोय. तो चेतन स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकला आहेत, स्ट्राईकवरती आहेत ते चेतन मात्र आहेत ते. आणि इथे आपण बघतायत रनआउटच्या रूपानं विकेट मिळते. तर 72 झालेले आहेत. 73 टू विन. दोन्ही पंच या. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. मैत्री ग्रुप कुडण पालघर विपक्ष लक्ष 11. बो टीम कॅप्टन या टॉससाठी. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. चला टॉससाठी मी संतोष पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या ठिकाणी येऊन नाणेफेक करायचं आहे. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज पालघर व डहाणू तालुका भंडारी प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपक नियोजन. आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच कडे आपण वळतोय. एका बाजूने मैत्री ग्रुप. चला कुडण एक तारापूरची टीम आणि कुडणची टीम आणि दोन्ही मान्यवर एक तारापूरचे आणि कुडणचे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. मैत्री ग्रुप कुडण पालघरचा कॉल आहे. एका बाजूने बीपीएल आणि जय भंडारी. बीपीएल आलेला आहे. टॉस जिंकलेले आहेत. अभिनंदन. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस फारच महत्त्वाचा आहे कारण की ही आपली लीग आहे. लीगमध्ये सर्व वेगळ्या वेगळ्या गावातले आपले प्लेयर असतात. ते बसवणं फार कठीण असते. मग आता आपला डिसिजन काय आहे? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण घेणार. संघाची प्रॅक्टिस झाले? प्रॅक्टिस नाही झाली परंतु मीटिंग एक झालेली आहे त्यामध्ये सर्व कॅल्क्युलेशन बसलेलं आहे. हे जे तुम्हाला व्यासपीठ मिळते आपल्याला शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाच्या माध्यमातून तुमच्या कलागुणांना वाव देण्याचं एक मोठं काम होते. काय म्हणशील आमच्या आयोजकाबद्दल? प्रथमतः जय भंडारी आणि आमच्या ऑनरचं थँक्यू बोलेल कारण की त्यांनी आम्हाला कॅप्टन बनवले आणि आमचं चांगलं सहकार्य केलं. आणि सर्व टीम हे आयोजन असं वाटते मी 5 लाखाची मॅच खेळत आहे असं मला तरी वाटते. आणि विकेट फारच चांगली आहे. टॉस हरलात प्रथमतः बॅटिंग करायची. बॅटिंग करणार. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही तर फिल्डिंग घेणार होतो पण बॅटिंग भेटली आम्हाला. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. किती धावा या ठिकाणी एक चांगली मॅच होऊ शकते? 50-60च्या
सुमारास होऊ शकते चांगली मॅच. आणि कुठले असे फलंदाज आहेत ज्याच्यावरती भरोसा आहे की ते जर चांगले मोमेंटम रिदम त्यांना मिळाला ते धावा आपल्या स्कोर कार्डवरती येतील? हा, प्रणित पाटील आहे, मी आहे आणि विपुल वगैरे आहेत सगळे. या स्पर्धेविषयी 2 शब्द आणि आयोजकाबद्दलचे व्यासपीठ मिळते त्याबद्दल 2 शब्द. चांगलं नियोजन, आयोजन आणि पूर्ण कुडन संघाला मी थँक्यू बोलेल की हे एवढं चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे, त्यांच्यासाठी थँक्यू. येस महेश. इकडे येऊन खेळणं इझी आहे, पण ती ग्राउंडवरची मेहनत आहे ती पूर्ण टीमनी फारच मेहनत केली. आज 15 दिवस झाले ते ग्राउंडवरच आहेत, म्हणजे पूर्ण टीम. मी असं कोणाचं नाव नाही घेत, कारण की आपल्याला एक दिवस येऊन आपण खेळतो, पण त्याला मेहनत आहे ती जे करतात त्यांनाच माहिती. खरोखरच खूप तुमचे धन्यवाद या ठिकाणी. अजित यांना विनंती करतो की तुम्ही आपणच प्रश्न विचारावे मान्यवरांना व ते उत्तरासाठी रेडी आहेत. सर कसं वाटलं या ठिकाणी तुम्ही तुमचं आगमन झालं, तुमचा प्रवास आणि त्यानंतर हा सुखद गारवा आपल्याला बघायला मिळतोय? ते लहानपणापासून हे ग्राउंड बघत आले, तेव्हाचं ग्राउंड आणि आताचं ग्राउंड. सर्वप्रथम कुडनमध्ये आयोजन केलेल्या आणि इथे सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघांचे मी कुडन वासीय म्हणून एक स्वागत करतो. हे ग्राउंड भव्य देवय आम्हाला मिळालेलं आहेच, परंतु त्याचं नियोजन करताना त्याची साफसफाई किंवा इतर ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या संपूर्ण क्लीन करताना जी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. गावाची शान असते की गावामध्ये एक भव्य दिव्य असे एक पटांगण असावं, ते पटांगण आम्हाला लाभलेलं आहे. या पटांगणाची सुरक्षितता पण आम्हाला तेवढीच ठेवायची आहे. या दृष्टिकोनातून मी आयोजकांना पण सांगेल की आपला पुढचा दृष्टिकोन जो आहे ते आपल्या जे काही संपूर्ण बॉर्डर लाईनची कंपाऊंडवाल आहे ही आपण सुरक्षित करूया आणि त्याच्यासाठी लागणारे योगदानासाठी आम्ही तत्परेने मदतीला आम्ही तयार असू. धन्यवाद. आदरणीय संतोष पाटील सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. जय भंडारी. आज शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज पालघर डहाणू स्पर्धा होत आहेत. पुष्कळ आनंद वाटला. हे ग्राउंड माझं होम ग्राउंड आहे. अमर सी तर्फे मी खेळायचो क्रिकेट. आता नवीन पोरांना माहिती आहे का नाही माहिती नाही, फार ग्राउंडची परिस्थिती खराब होती आणि प्लेयर त्या टायमातही चांगले होते, पण असं व्यासपीठ या आता नवीन पिढी तयार होत आहे आणि त्यांना नवीन प्लेयर्सला उपलब्ध करून दिलं आहे. खरंच चांगली गोष्ट आहे आणि शेषवंशी क्षत्रिय या बॅनरखाली पोरं एकत्र येत आहेत, फार आनंद वाटते आणि आणखीन पुढे वाटचाल जाऊन आमचं मंडळ एक संघटित होऊन एक पालघर डहाणूची ताकद बनेल याची अपेक्षा बाळगतो. नक्कीच खूप चांगलं मनोगत सरांच्या माध्यमातून आपण बघितले. नक्कीच आपलं ब्रीदवाक्य सुद्धा आहे भंडारी समाजासाठी आणि समाजातील खेळाडूंसाठी म्हणून हे पर्व दुसरं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमच्या हस्ते टॉस होऊन तुम्ही शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद सर. आम्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ कुणालजी. थँक्यू अजित सर. सवयत मैदानात परीक्षित आलाय बॅटिंग करण्याकरता. इथे पहिलाच बॉल दांडी 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 गोल. बॅटर बाद. गोल्डन डकचा झाला शिकार. बॅटर बाद. परदेच्या प्रवासाला गेलाय बॅटर असंच म्हणावं लागेल. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. विपुल आलाय. विपुल आणि त्याच्या साथीला आता प्रितेश आहे मैदानात. स्ट्रायकर रेनकडनं आपण प्रितेशला पाहतोय. स्ट्रायकर रेनवर जो विपुल नवीन बॅटर मैदानात आलाय. ट्रोन तोही उडवला जातोय मैदानात, तो आपण पाहतोय. काही क्षणचित्र ती टिपली जात आहेत, काही व्हिडिओज त्या काढल्या जात आहेत ड्रोनच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये जिथे मनोज बॉलिंग ट्रॅकवर नाही. ओव्हर नंबर 1 पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं.
आणि पॉवर प्लेच्या षटकातनं इथे पुढचाच बॉल ज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र इथे अगदी बाउंड्री लगत बॉलला अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड, अगदी चांगल्या पद्धतीनं बॉलला फील्ड केलं असंच म्हणावं लागेल. कारण की अगदी तसा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो हे त्यानं ओळखलं होतं. अगदी बाउंड्रीच्या आतून उडी मारली, तिथे चेंडूला आतमध्ये ढकलला आणि तो बाहेर गेला. तिथे धावा कंप्लीट झाल्या तर 2 पहिल्या बॉलवर विकेट गेली. परीक्षित बाद झाला. परतीच्या प्रवासाला गेल्यानंतर जसा काही बॅटर विपुल आला मैदानात, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुढचा बॉल अगेन गती परिवर्तन, कमी वेग तो आपण पाहिला. ते म्हणतात ना की तुमच्याकडे 150चा स्पीड असून चालत नाही आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन ते गरजेचं आहे आणि व्हेरिएशन ते दाखवतोय गोलंदाज मनोज. अगदी एक गुणवत्तापूर्वक गोलंदाज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनोज बॉलिंग ट्रॅकवरनं. हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर बॉलला टर्न तो आपण पाहिला. यष्टीरक्षकापर्यंत बॉलला घेऊन गेला, फिंगरला रोल केलं. खूप जास्त टर्न पाहिला आपण या बॉलवरनं. जिथे निर्धाव स्वरूपानं बॉलची सांगता होती, या डॉट स्वरूपानं चेंडू निघून जातोय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावा स्कोर कार्डवर लागल्यात त्या 2. विजयाकरता धावा करायच्या त्या टोटल 73. पुढचा बॉल फुलटॉस होता, ज्यावर 2 क्षेत्ररक्षक, त्यामधला गॅप बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय इथनं या ओव्हरवरचा पहिला चौकार. 4. किंवा जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे विपुल आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल इथे पॅडलाईनवरचा बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. बारा, ज्यावर एक बॅटर परीक्षित तो बाद झालाय. 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना विजयाकरता 73 करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरला 12 बनल्यात. 25 मिनिटाकरता तुमच्याकडे अवधी असेल. त्या 25 मिनिटामध्ये तुम्हाला टोटल 5 षटकं ती कंप्लीट करायची आहेत, हेही लक्षात असू द्यात. प्रत्येक फिल्डिंग करणाऱ्या टीमला ते गेम प्लॅनिंग. विकीजी घरत आमचे मित्र, त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ येऊन आसनास्थ व्हायचंय. त्यांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे. सर्व संघ मालक व सर्व खेळाडू व सर्व मान्यवरांना विनंती आहे की थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे, तर कोणी कुठे बाहेर जाऊ नये व जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी अनेक स्टॉल लागलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आस्वाद घ्यायचे आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. ओव्हर नंबर 2ला गोलंदाज पहिला बॉल, इथे पहिलाच बॉल बॅक टू बॉलर खेळलाय, जिथे स्वतःच्या ओव्हरवरच चांगलं क्षेत्ररक्षण तो गोलंदाज करतोय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये, जिथे कोणत्याही प्रकारची धाव ती इथे नसेल. चेतन आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 2 करता त्याला 5 रन केलंय. तिथे विजयाकरता 73 करायचे आहेत. परीक्षित जो पहिल्या बॉलवर बोल्ड झाला. विकीजी घरत नेहमीच आपल्याला या ठिकाणी सहकार्य करतात. तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. कृपया आपण आसनस्थ होऊन घ्यायचंय. मी यतीनजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. युगजी कॅमेरा या ठिकाणी जरा मुख्य मंचाजवळ वळवून ठेवायचं आहे. अगदी मान्यवरांचा मान सन्मान तो या ठिकाणी होतोय. अतिथी देव भव, मान्यवरांचा मान सन्मान ते आपला आद्य कर्तव्य. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात. खूप खूप या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद सर.
धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे चेतनचं षटक मैदानात चालू आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, गोलंदाज चेतन. हाफ ट्रॅकर बॉल, जिथे क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलमध्ये बॉलला फील्ड करतोय. एकच धाव तिथनं अर्जित होईल सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 पुढे जातीय. 14. धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. केळवा आर्यन या टीमची धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे दुसरी धावला थोडा उशिरानं कॉल दिला. मात्र इथे 2 त्या अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. त्या 2 मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर. 16 धावा त्या टीम केळवा आर्यन या टीमच्या धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर लागलात. जिथे 1 विकेट तो आतापर्यंत गेलाय. चेतनचं षटक आहे, तिथे चेतनच्या षटकाचा विचार जर केला ना तर आतापर्यंत बंदिस्त करून ठेवलंय. कोणतेही मोठे पटके तो इथनं खेळू देत नाहीये. स्पिन मारा तो आपण मैदानात पाहतोय. पुढचा बॉल चेतन. इथे फुल टॉस होता. मात्र इथे क्षेत्ररक्षक तो आलाय बॉलवर आणि जज करताना जी काही चुकी झाली, बॅकअपला मनोज होते, बॉलला फील्ड करेल पुन्हा एकदा. मात्र इथे 2 धावा त्या अर्जित होतील. या 2 च्या प्रति बॉल मागे येतात ना, त्या रोखू शकत नाहीये. चेतन 5 बॉलचा अनालिसिस केला तर धावा खर्ची केल्या त्या 6. तिथे शेवटचा बॉल या ओव्हरमधनं. 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तिथे ओव्हर नंबर 2 ते मैदानात चालू आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं. समोर स्ट्रायकर एंडवर बॅटर प्रितेशला आपण पाहतोय. थोडासा शफल झाला होता. मात्र इथे बॉलला पुन्हा एकदा यष्टी रक्षकापर्यंत घेऊन गेलाय. डॉट बॉल तो इथनं हाताळला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9.0 सरासरीनं 18 धावा स्कोर कार्डवर लागलात. करता 10 मिनिटं लागले आहेत कंप्लीट. बरोबर 25 मिनिटात तुम्हाला 5 षटका कंप्लीट करायची आहेत. वेळेचं बंधन ते प्रत्येक टीमवर असेल, अन्यथा शेवटच्या ओव्हरला एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, हे लक्षात असू द्यात. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मनोज पुन्हा एकदा त्याला पाचारण केले गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल इथे या फिंगरला रोल केलं होतं, टर्न तो पहिला होता आणि बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. अगदी थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, त्यावर सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. डबलचा कॉल आहे, मात्र इथे 2 त्या सहजरित्या कंप्लीट केल्यात. मनोजचं षटक ते आपण मैदानात पाहतोय. मॅटेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमधनं देखील गोलंदाजीला आला होता. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जसं विखुरलं गेलं तसं पुन्हा एकदा पाचारण केलं ओव्हर नंबर 3 मनोजला. पुढचा बॉल इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. नो डाऊट ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉल तो इथे घोषित केलाय. आयोजकांकडून सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्व जे कोणी मान्यवर, जे कोणी प्रेक्षक, जे कोणी खेळाडू
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सर्वांसाठी भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. थोड्याच वेळात भोजन चालू होईल. इथे हॅलो हॅलो चेक केलं जाईल या ठिकाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बहुसंख्या स्कोर कार्डवर जी सीमित असेल 26 रन त्या स्कोर कार्डवर असतील. दोन बॅटर मैदानात आपण पाहतोय विपुल आणि प्रितेशला. एक चांगली पार्टनरशिप ती इथनं करावी लागेल. एक चांगल्या पार्टनरशिपकडे जावं लागेल. पुढचा बॉल अगदी डीप यॉर्कर होता. स्लोवर पण कमी गतीने टाकला होता. मात्र इथे क्षेत्ररक्षक जो बॉलवर आला लॉंग ऑनवरनं ती बॉलची फेकी करतोय. सिंगल ती इथे अर्जित होती. सिंगलनं धावसंख्या स्कोर कार्डवर 27 जाबा. मनोज षटक ते आपण मैदानात पाहतोय. 3 ओव्हर दशा संपतील. पाणी मैदानात पाठवायचं असेल तर ते लगेच पाठवायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दर्जेदार टन. अगदी फिंगरला रोल करतो आणि अतिरिक्त खूप जास्त बाहेर बॉलला काढतोय. तिथे बॅटर अगदी सरप्राईज होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. यष्टी रक्षक जर बाकीचं काम ते कंप्लीट करतोय. अगदी क्लोज आहे यष्टी रक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे आणि संपूर्ण टीमला लीड करतोय. यष्टी रक्षकाची भूमिका तितकीच महत्वाची आहे. रुपेश पाटील यांना आपण पाहतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेत ना. पुढचा बॉल अगेन पुढचा बॉल लवकर पिक केलाय बॉलला आणि उचलून फेकून दिलाय षटकारा करता. 6 धावांकरता एक तगडा स्ट्रोक तो प्ले केलाय. षटकार. त्यांच्या मी सदैव ऋणी राहू. वस्तुरूपानं जे आम्हाला आर्थिक सहाय्य आपल्याला बघायला मिळते मॅन ऑफ द मॅचसाठी जे टी शर्ट आम्हाला प्रोव्हाइड केले आदरणीय प्रसादजी पाटील साहेब ॲडव्होकेट त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्यांनी सौजन्य केले. थँक्यू आदरणीय प्रसादजी पाटील साहेब. तसेच आपण तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी जे आम्हाला शील्ड दिलेलं आहे ट्रॉफी आपण बघतायत आदरणीय मनीष म्हात्रे साहेबांना मी थँक्यू म्हणतोय. पिण्याची पाण्याची व्यवस्था आदरणीय देवेंद्र किणी साहेब आणि कुंदन किणी साहेबांच्या माध्यमातून पेय जल आम्हाला प्रोव्हाइड केले त्याबद्दल धन्यवाद. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याच्यावरती सर्वांच्या लक्ष आहे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते सौजन्यात आले. एस कुणाल. या ठिकाणी पालघर जिल्ह्याची जी आदिवासी समाजाची जी लीग चालू आहे त्याचे कमिटी मेंबर रोहनजी वेडगा साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरता BPL करता भंडारी प्रीमियर लीग करता शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. जिथे रिव्ह्यू तो इथे घेतला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं तो रिव्ह्यू असेल. तोपर्यंत पण जे आमचे दाते आहेत त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पिंकीजी नाईक साहेबांच्या माध्यमातून ॲक्वा ब्लश आपल्याला बघायला मिळतोय. योगेशजी किनी आणि रोहितजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून रखरखत्या उन्हापासून तुम्हाला थोडंसं उणीव मिळण्यासाठी छास त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यासाठी धन्यवाद. तसे आमचे जे दाते आहेत आदरणीय हितेंद्रजी पाटील साहेब म्हणजेच बाळू, आदरणीय मनोज दिवाकर पाटील साहेब, यतीनजी जाधव साहेब तारापूर, राकेशजी सावे साहेब कुडण, प्रणयजी म्हात्रे साहेब कुडण, सुशीलजी चुरी साहेब कुडण, यतीन हेमंत पाटील साहेब कुडण, राहुलजी पाटील साहेब मान, मकरंद पाटील साहेब
इट्स अ वाईट बॉल आणि हेवी लॉस असेल आता हे लक्षात असतात. ज्या खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या बाहेर गेल्यात त्यांनी कृपया खेळाडू कक्षामध्ये आणून ठेवायच्या आहेत, त्या खेळाडूंसाठी आहेत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे अगदी चांगला फटका तो इथे प्ले केलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. या क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतोय, कलेक्ट करतोय बॉलला, जिथपर्यंत मात्र इथे सिंगल अर्जित होती. सिंगल डबल त्याही घेतल्या जातात. सिंगल डबल लाईफ लाईन आहे क्रिकेटची आणि ती सिंगल डबल तितकीच महत्वाची आहे. धावसंख्या 36 36 जाबा. आता इथे स्कोर कार्डवर बनला. चेतनचा षटक आपण मैदानात पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होईल चेतन. या ठिकाणी विजयजी म्हात्रे सर आमचे आदर्श शिक्षक कुडण गावातील, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण बघतायत मकरंजी पाटील साहेब, स्वप्ना वीरेंद्र म्हात्रे, योगिता अजित म्हात्रे, कल्पेश म्हात्रे म्हणजेच बंधूजी, अनवान प्रसिद्ध व्यक्तिमत्व विशालजी जाधव साहेब, दिनेशजी राऊत. वळी आपण कॉमेंट्रीकडे जसा वेळ मिळेल तसे मात्र आपले जे दाते आहेत त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. मॅन ऑफ द सिरीज सायकलशी आम्हाला प्रोव्हाइड झालंय पालघर क्रिटिकेअर नर्सिंग होम यांच्याकडनं. स्टार्ट कुणाल. थँक्यू अजित सर. जाऊयात मागच्या दिशेनं जिथे चेतनचं षटक ते मैदानात चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज चेतन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन क्लेबल चेंडू अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल ते ऑफिशियल पंच दर्शवतात. ते वाईट येईल. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. 37 37 धावा. विजया करता जर आपण पाहिलं तर तब्बल 73 धावांचं लक्ष आहे. विजयजी म्हात्रे सर कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आपण या मुख्य व्यासपीठाजवळ स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा अगदी टिप यॉर्कर होता, ज्यावर क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सिंगल ते पुन्हा एकदा अर्जित केली जाते. मात्र फेकी थोडीशी चुकीचे आले. तिथे दुसऱ्या धावाला कॉल होता मात्र नाकारलाय. विपुलनं नाकारला. एकच धाव तिथनं अर्जित होईल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे येईल. 38 38 धावा. मॅच क्रमांक 3 टीम लक्ष 11 आणि त्यापेक्षा टीम मैत्री ग्रुप कुडन आपण देखील तयार राहायचं आहे मॅच क्रमांक 3 करता. सवयात मॅचच्या दिशेनं तिथे षटक क्रमांक 3 चेतन, चौथं षटक ते मैदानात सध्या चालू आहे. चेतन बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी बॉलला जिथपर्यंत फील्ड करतोय. धावा आता इथे 2 कंप्लीट केल्यात. सिंगल डबल ती देखील येते मैदानात. नाही या 2 न धावसंख्या 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. 40 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. 4व्या मॅचच्या दिशेनं चेतनचं षटक आपण मैदानात पाहतोय. 73 धावांचं लक्ष आहे. 40 बनल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं, ओव्हर नंबर 4. इथे विजय म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं. कृपया असं नसतं होऊन घ्यायचंय. थँक्यू कुणाल. मी त्यानंतर बघूया आपण गिरीशजींना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. नेहमीच ते आम्हाला या क्रिकेट जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा नेहमी मार्गदर्शन करत असतात. थँक्यू सर. दिनेशजी राऊत साहेब असतील, भागवते म्हात्रे, जितेश खरत, धीरज भंडारी सर, नमी चुरी, संदीपजी पाटील, रंजनजी चुरी साहेब, सुभाषजी पाटील साहेब, मयुरेश राऊत सर, भावेश मोरे सर, शैलेश म्हात्रे साहेब, हर्षल सावे साहेब, धीरज पाटील सर, येणारे धीरज पाटील, 12 बॉल आणि विजय पंकज करता नाईक. 29 ची गरज आहे. थोडंसं वेळेचं बंधन राखायचं आहे.
कृपया सर्व संघमालक व खेळाडूंनी कृपया सहकार्य करायचे. आपल्याच भंडारी समाजासाठी आणि समाजातील खेळाडूंसाठीच हे भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं हे आहे. थँक्यू. त्यानंतर कैलासवासी हेमंत पाटील साहेबांच्या स्मरणार्थ आदरणीय यतीन पाटील साहेब आणि राकेशजी सावे साहेबांच्या माध्यमातून सहकार्य भावीजी जुरी साहेब, कुणालजी राऊत, पंकजी राऊत साहेब, संतोषजी राऊत साहेब, मोहनजी म्हात्रे, विजयजी तरे, मधुकर दळवी सर, रवींद्र बंड्या म्हात्रे, प्रियंका म्हात्रे, हेमंत पाटील, ज्योतिर्लिंग ज्वेलर्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झालेले आहेत. अनिकेत पाटील, प्रवीण लहानगे, शैलेश ओझरे सर आणि सहयोग आरेकर हे सर्व आमचे दाते आहेत. त्यांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभारी आहोत. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन आपण वळतोय मुख्य समालोचन कार्याकडे. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू. आमच्या सर्व दात्यांना मी पुनश्च थँक्यू म्हणतोय आणि वळतोय कॉमेंट्री स्टुडिओजवळ. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता धावांची गरज आहे. 29 धावा त्या गरजेच्या असतील. सोबत मॅच मधनं अनुराग आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 5 पहिलाच बॉल पडल्यानंतर जी काही अतिरिक्त उसळी घेतली ना बॉलनं तिथे बॅटर तो सरप्राईज झाला. याचे रक्षकापर्यंत बॉलला घेऊन जातो. डॉट बॉल तो इथनं टाकला जातोय. निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता होती. येणारे 11 बॉल विजयाकरता 29 धावांची गरज आहे. मॅच क्रमांक 2 ती सध्या मैदानात चालू आहे. तिथे स्ट्रायकर रेंजवर बॅटर विपुलला आपण पाहतोय, प्रितेशला आपण पाहतोय स्ट्रायकर रेंजवर. त्या विपक्षात पुढचा बॉल खूप जास्त शफल झाला होता, मात्र बॉलला फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाते. धावा जाऊन पोहोचल्यात तर 48 बनलात. 73 करायच्यात, 48 झाल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधनं हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा सफल झाला आणि फटका खेळण्यामध्ये देखील सफल झाला. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. 4. आता बॅटर प्रितेशनं गेअर चेंज केले तसंच म्हणावं लागेल, कारण की इथं बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. मात्र इथनं चौकार हॅट्रिक तो कंप्लीट करेल का? येणार आहे या बॉलवर देखील एखादा चौकार येईल का? मात्र तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 52 धावा आता इथे स्कोर कार्डवर बनलात. ओव्हर नंबर 5 अनुरागचं षटक ते मैदानात चालू आहे. येणारे 9 बॉल विजयाकरता 21 धावांची गरज आहे. ती टीम केळवा आर्यन या टीमला पहिल्या 4 ओव्हरपर्यंत असं वाटत होतं की ड्रायव्हिंग सीटवर कदाचित वीर बजरंग श्री मंगलमूर्ती कुडन संघ आहे. मात्र इथनं जसा हे 2 चौकार आला थोडंसं बाकफुटलं जातं. तत्पूर्वी इथनं उभारी घ्यावी लागेल. पुढचा बॉल अगेन पाठच्या टोला खालच्या भागाला बॉल लागला, जिथे डिप स्क्वेअर लेगवरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सिंगल इथे वेगानं कंप्लीट केली जाते. एक धाव ती इथे अर्जित होती. 1च्या मदतीनं धावसंख्या 53 स्कोर कार्डवर लागली आहे टीम केळवा आर्यन या टीमची. भंडारी प्रीमियर लीगचं हे दर्जेदार भव्य दिव्य आयोजन ते आपण पाहतोय. गोलंदाज अनुराग मात्र इथनं कमबॅक करतोय. 4 बॉल टाकलेत, अजूनही 2 बॉल तर इथनं टाकायचे आहेत अनुरागला. पुढचा बॉल इथे पंच डेड बॉल दर्शवतात मला वाटतं. बेल्स पडल्या असावा कदाचित तिथे. कृपया पंचांचे निर्णय अंतिम राहतील.
सव्वीस मॅच मध्ये सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा बॉल, इथे पुढचा बॉल, त्यावर ठोकलाय षटकार, पाठवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग वरना, तगडा प्रहार, षटकार. थँक्यू 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 थँक्यू. जेवणाचं काउंटर सुरू झालंय. सर्वांना विनंती आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाचं काउंटर आपण सुरू करतोय. सर्वांना विनंती आहे, ज्याची मॅच नसेल त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. जिथे षटकार आलाय, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जातीये. धावा बनल्यात तर 59, 59 झाल्यात, 73 पर्यंत जायचं, 59 झाल्यात. येणारे 7 बॉल विजयाकरता धावांची गरज आहे, ती 14 धावा. 7 बॉल आणि 14. सिद्धार्थजी पाटील रेड शिपचे ओनर, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. कृपया आपण आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. पाच मधलं समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 7 बॉल विजयाकरता 14 धावांची गरज आहे. हा बॉल या मॅच मधला महत्वाचा आहे, कारण की शेवटच्या बॉलला किती धावा ठेवायच्या आहेत ना, ते या बॉलवर डिपेंड आहे. हा चेंडू हाताळला, लवकरात लवकर हाताळायचा आहे. 40 सेकंद ते तुमच्याकडे बाकी आहेत. पुढचा बॉल, ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जो पुढे सरसावला लॉंग ऑन वरनं, बॉलची फेकी करतोय. सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर 60 धावा बनल्यात. पहिल्या 5 ओव्हरच्या अखेरीस येणारे 6 बॉल विजयाकरता धावांची गरज असेल ती इथून पुढे 13 धावा. 6 बॉल आणि 13ची मॅच बनली आहे. 6 चेंडू आणि 13 धावा त्या इथनं गरजेच्या असतील. टीम केळवा आर्यन. धन्यवाद. या ठिकाणी रेड शिपचे ओनर सिद्धांत पाटील उपस्थित झाले. त्यांचा आशिष मात्रे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहेत. कृपया येऊ. कॅमेरा या दिशेने मुख्यमंचाच्या जवळ. गिरीश राऊत या आपण इकडे. गिरीश, धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण या ठिकाणी आपण रेड शिपच्या तर्फे कुपन्स दिले. खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य पुढील देखील कराल अशी अपेक्षा. धन्यवाद. नक्कीच हे दाते जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा एका चांगल्या प्लॅटफॉर्मला या एका मॅच भरवून आणणं, घडवून आणणं ते सहज सोपं होत असतं. या सर्व दात्यांचं खरंच पुनश्च एकदा खूप सारा धन्यवाद. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. येणारे 6 बॉल. बाबूजी मात्रे यांचं पुन्हा एकदा आगमन झालं. त्यांचं स्वतः हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वतः संगमालक आलेत बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. कुंदन. येणारे 6 बॉल, 13ची गरज आहे. बॅक टू द बॉलर खेळलाय. मात्र इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र कलेक्ट करताना जी काही चुकी झाली ना, 2 कंप्लीट झाल्यात. तुमच्याकडे शेवटच्या ओव्हरला रोखण्याकरता धावा कमी आहेत. बॅटर जेव्हा मैदानात रन घेताना तुम्ही तेव्हा पिच मधनं घेऊ नका, थोडं लक्षात असू द्यात. 24 मॅचच्या दिशेनं 5 बॉल विजयाकरता 11 धावांची गरज आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल, अप्रतिम. आपल्या गोलंदाजीतला एक चांगला चेंडू तो डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल. कंपल्सरी चेसिंग आहे हे लक्षात असू द्यात. कंपल्सरी चेसिंग असेल. येणारे रिव्ह्यू दोन्ही टीमचा एक तुमचा संपलेला आहे. ओके, चेक केलं जाईल या ठिकाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
येणारे 4 बॉल. आता विजयाकरता धावांची गरज आहे 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे सध्या मैदानात. 4 बॉल विजयाकरता 11 धावा. संघमालक स्वतः कुंदन बॉलिंग ट्रॅकवर ना. हे डायरेक्ट हिट करण्याचा जो काही प्रयत्न झाला त्यावर मात्र डायरेक्ट हिट झाला असता. मात्र इथे नो बॉल तो घोषित केलाय. नो +2 म्हणजे टोटल 3 मिळतील. हा बोनस आहे. धावा कशा येतात ना ते येऊ दे. धावा येणं गरजेचं आहे. तेच सध्या केळवा आर्यन संघ बघतोय. रन्स येत आहेत त्या कशा येत आहेत कुठून येत आहेत ते गरजेचं नाही आहे. धावा येत आहेत ना ते महत्वाचं आहे. मात्र इथनं कृपया पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असणार आहे याची कृपया सर्व संघमालक व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सर्वांना या ठिकाणी नियम सेम आहेत. कोणालाही भेदभाव केला जाणार नाही. सर्वस्व पंचांवरती सोडलेल्या निर्णयाची क्षमता. रन असेल. ही रन असेल. बॅटर धावताना मागे सुद्धा पाहिलं नाहीये त्याने. ही रन असेल. रन कंप्लीट असेल. ऑफिशियल पंच दर्शवतात जिथे 2+1 जाऊयात मॅचच्या दिशेनं. जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर 66 लागली आहे. 65 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्या. 73 पर्यंत जायचंय. जाऊयात पुढचा बॉल फ्रीचा बॉल असेल. मात्र इथे पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. ऑफिशियल पंच नो दर्शवतायत आणि मात्र इथनं षटकार. टोटल 7 मिळतील. पंचांकडनं पंच स्वतः चेक करतात. त्यांनी रिव्ह्यू पंचांना चेक करायचं त्याकरिता घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर पुढे होता. वाकले सुद्धा होते थोडंसं आणि तिथे ऑफिशियल पंच दर्शवतात. थर्ड अंपायर पंचांनी दर्शवलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी. येणारे आता चेंडू असतील इथून पुढे 3. विजयाकरता धावांची गरज आहे 2. 3 बॉल आणि 2 धावा. इथे पुढचा बॉल ज्यावर सिंगल घेण्याचा प्रयत्न. फेकी जी काही आली बॅकअपला कोणी नव्हता. ते म्हणतात ना की लाईट गेल्यानंतर जसा इन्व्हर्टरचा बॅकअप गरजेचा असतो त्या पद्धतीने इथे बॅकअपला कोणी नव्हतं आणि मात्र इथे 2 त्या सहज कंप्लीट केल्यात. आणि इथे विजयी झाली आहे. हस्तांदोलन करून घ्या दोन्ही टीम हस्तांदोलन करून घ्यायचंय तुम्हाला. दोन्ही टीमनी कृपया हस्तांदोलन करून घ्यायचंय. दोघांनाही कंपल्सरी आहे. सर्वांनी हँडशेक करून घ्यायचंय.
मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यानं विकेट्स घेतल्या टोटल 4 आणि ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या 15 तो प्रितेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रितेश